राजेंद्र उर्फ बटूबापू चौधरी यांचा वाढदिवस निमित्त श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर परिसरात भव्य वृक्षारोपण व अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न। धुळे तालुक्यातील वलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक 7 मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा वलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र उर्फ बटूबापू चौधरी यांच्या वाढदिवस निमित्त श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर परिसरात भव्य वृक्षारोपण अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। राजेंद्र उर्फ बटूबापू चौधरी यांनी वलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून अनेक वर्षे यशस्वीपणे कार्य करत गावाच्या विकासासाठी विविध लोकहिताचे उपक्रम, विविध विकास कामे राबविली। सामाजिक बांधिलकी जपत जनसामान्यांच्या सेवेसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेऊन त्यांच्या कार्याचा सर्व स्तरातून गौरव केला जातो। त्यांच्या वाढदिवस निमित्त आदर्श नगर, संतोष नगर परिसरातील श्री इच्छापूर्ती महादेव मंदिराच्या पवित्र परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्ष संवर्धनाची सामूहिक शपथ घेत पर्यावरणाचे रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी सौ अल्फा अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, महादेव भैया परदेशी, नगरसेविका चित्रलेखा परदेशी, शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान आप्पा गर्दे, नगरसेवक विजय नाना देवरे, रंगादादा ठाकरे, रणजित राजे भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश उर्फ सोनू पाटील, माजी सभापती पंकज कदम, माजी उपमहापौर बिकनप्पा वराडे, छोटू चौधरी, गणेश गर्दे, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा जयश्रीताई बागुल, भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष राहुल बागुल, ग्रामीणचे भाजपचे नेते रवींद्र निकम, डॉक्टर सुशील कुमार महाजन, स्वीकृत नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, पैलवान कल्याण गरुड, गोविंद चौधरी, नगरसेवक युवराज चौधरी, मोराण्याचे माजी सरपंच प्रवीण पाटील, संजय खैरनार, युवा नेते कुणाल चौधरी, जगदीश चव्हाण, स्वामी कुटे, लहू आबा पाटील, राजेंद्र बदाने, कैलास पाटील, रावसाहेब पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जिभाऊ, सुनील कदम, पुष्पाताई कदम, पाटील मॅडम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजेंद्र उर्फ बटूबापू चौधरी यांना वाढदिवस निमित्त पुष्पगुच्छ देऊन अभिष्ट चिंतन केले। त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले। वाढदिवस निमित्त वृक्षारोपण सारखा पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार, कार्यकर्ते व नागरिकांनी राजेंद्र उर्फ बटूबापू चौधरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना निरोगी, दीर्घायुष्य व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। सामाजिक बांधिलकी जपत अशाच लोकहिताच्या उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवावे अशी अपेक्षा देखील यावेळी अनेकांनी व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय श्रीराम, जय श्रीराम की जय। आज खूपच आनंदाचा दिवस आहे। आमचे मित्र आणि आमच्या पक्षाचे एक धडाडीचे कार्यकर्ते तर म्हणणार नाही, पण एक नेते, या आपल्या इकडच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि विविध कमिट्यांमध्ये काम करणारे बटू चौधरी यांचा आज वाढदिवस। आज ते 59व्या वर्षात संपवून 60व्या वर्षामध्ये प्रवेश करतायत। त्यांना आपण पाहिलेलं आहे, तेली समाजाच्या संस्था असो, वेगवेगळ्या ठिकाणी आणि इतर सामाजिक कार्यांमध्ये बटूभाऊंचं नेहमीच खूप मोठा सिंहाचा वाटा असतो। कोणत्याही मदतीचं काम असेल, सुखदुःखाचं काम असेल तर सर्वांसाठी अहोरात्र झटणारे असे बटूभाऊ यांचा आज 60व्या वर्षामध्ये पदार्पण करतायत।
मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा चिंतितो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या हातून समाजाच्या पक्षाचं कार्य असंच अखंडपणे चालू राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमदार अनुप भैया अग्रवाल आमचे धर्मयोद्धा यांच्या वतीने, त्याचप्रमाणे रामदादा भदाने, त्याचप्रमाणे कुणाल बाबा पाटील या सर्व नेते मंडळींच्या वतीने त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ते बाहेर विधानसभेचं हे चालू असताना विविध कामानिमित्त हे नेतेगण बाहेर आहेत. त्यांचेही फोन आलेले होते. त्यांनी सांगितलं का भाऊ भटूभाऊंना आमच्या वतीने शुभेच्छा देऊन टाका. मी त्या सर्वांच्याही वतीने भटूभाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना निरोगी आयुष्य दे, उदंड कार्य करण्याची क्षमता प्रदान करो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे स्मृती राहावी म्हणून त्या वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आज इथं आज आमचा पाहिलं तर तसं श्रावण महिना हा प्रारंभ झालेला आहे. श्रावण महिन्याच्या प्रारंभीत आमच्या भटूभाऊंचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने आम्हाला इथे वृक्षारोपण करायला मिळालं आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. परमेश्वर त्यांना सतायुष्य करो, त्यांच्या हातून उत्कृष्ट कार्य घडो, त्यांना दिन दुनी रात चौगुनी प्रगती त्यांची हो, या शुभेच्छा मी सर्वांच्या वतीने देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझा 59 संपलं आणि 60व्या वर्षात पदार्पण करत आहे मी. तर हा झाडं लावण्याची काही माझी काही एवढं हे नव्हतं, पण राहुल बोलते सगळे आमच्या इथले सगळे मित्रमंडळी भेटले. बापू म्हणे वाढदिवसानिमित्त तुम्ही झाडं लावायला पाहिजे म्हणे. झाडं लावले म्हणजे झाडं आणून सर मग काल आम्ही सहज असं पालिकेत आपला फोन केला आणि पालिकेवाल्यांनी आम्हाला माझे दादा असतील, आपले महापौर असतील आणि आपल्या अल्पा भाभी, आपलं धर्मयुद्ध आपले अनुप भैयाजी अग्रवाल यांच्या सपत्नी हे आणि रामेश्वर बापू यांच्या आमच्या त्या ताईसाहेब म्हणजे तेली समाजाच्या आता नवीनच अध्यक्ष झाल्या त्या, आणि आपलं बाविस्कर ताई त्याही आता सेक्रेटरी झाले आमच्या तेली समाजाच्या, आणि आपल्या राहुल भाऊंच्या धर्मपत्नी. इथं सर्वांनी मला असंख्य लोकांनी नुसतं फोनवर आणि काही मेसेज गेले किंवा काहींनी मेसेज हे टाकलेले होते, त्यावर एवढी गर्दी जमा झाली आणि सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. आणि आज जवळजवळ आपले भगवानप्पा गर्दे असतील, आपल्या गोंदूरचे सरपंच असतील राजूदादा भदाने, सनीदादा नगरसेवक असतील, आपलं बबनराव असतील, आपल्या रितेश भैया असतील, या सर्वजण आलेत. आणि आपले नवीन आता 4 ते 5 दिवसात किंवा 1 तारखेला मार्केटचे चेअरमन होणारे योगेश अप्पा आणि कदम आपलं साहेब हे सर्व आलेत आणि सर्वांनी माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत.